आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। पहिली IICT मुंबईत तयार होणार आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी घोषणा केलेली आहे। 391 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आलेली आहे। क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी देखील तयार करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यातलंही पहिली IICT ही मुंबईलाच तयार होणार आहे। आपल्या फिल्म सिटी गोरेगावमध्ये आपण त्याकरता जागा चिन्हित केली आहे आणि जवळपास 400 कोटी रुपये केंद्र सरकार त्याच्यावर खर्च करत आहे। त्यामुळे कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रातलं टेक्नॉलॉजीतल्या सगळ्या गोष्टी या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याकडे उपलब्ध असतील। त्याकरता मी केंद्र सरकारचे आभार मानतो। तर वेगळा प्रश्न आहे की प्रणय फुके यांनी आरोप केलेला आहे की विरोधकातल्या काही नेत्यांकडून जे आहेत ना ते प्रश्न विचारण्यासाठी पैसे दिले जात आहेत, एजंटगिरी चालू आहे। हे नक्की त्यांनी काही पुरावे मांडले, त्याची चौकशी आपण करूया, पण आता सध्या फोकस वेव्हजवर करूया। किती देशाचे लोक मुंबईत येणार आहेत एक, आणि ही जी IICT आहे ती केव्हापर्यंत, म्हणजे काय त्याचं एक लक्ष डेडलाईन? पहिल्यांदा तर मला हे सांगितलं पाहिजे की 100 पेक्षा जास्त देशाचे लोक हे या कार्यक्रमाला त्या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे अतिशय ग्लोबल अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आणि IICTच्या संदर्भात आता जागेची निश्चिती झाली आहे, त्याचं फ्रेमवर्क तयार होत आहे। ते फ्रेमवर्क तयार झाल्याबरोबर त्याची टाइमलाईन देखील निश्चित होईल। पण मला असं तर आपण पाहत होतो मुख्यमंत्री नेमकं काय म्हटलेले आहेत। यानंतरच्या बुलेटिनमध्ये